आज आपण एका छान विषयावर बोलणार आहोत. कसं असतं, कुणावर कधी काय वेळ येईल काही सांगता येत नाही. आयुष्यामध्ये चढ उतार हा होतच असतो. कधी कधी आपण उंच शिखरावर जातो, कधी कधी आपण व्यवसाय सोडून देतो. अनेक व्यवसायामध्ये ही गोष्ट होत राहते. आपण त्याला काही घाबरून जायचं नाही. अनेकांना आपला स्वतःचा चालू व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात जावं लागतं. या काळानुरूप अनेक व्यवसायाचं स्वरूप बदलत जातं. व्यवसायामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी यायला लागतात. पण आपल्याला जर दोन पैसे कमवायचे, आपलं कुटुंब चालवायचं, तर आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात वेळच्या वेळी. कधी कधी चांगला व्यवसाय जर डुबला तर आपल्याला नवीन व्यवसायाकडे जावं लागतं. एक वकील होता, तामिळनाडूतला होता. त्याचं नाव आहे राजू जोसेफ. राजू जोसेफची कथा आहे ना, कहाणी आहे तो आत्ता सध्या तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूमधल्या त्रिशी जिल्ह्यातील मुसिरी या गावी तो राहत आहे. राजू जोसेफ हा LLB झाला. त्यांनी वकिली सुरू केली. पण तो घरचा त्याचा व्यवसाय होता, तो गाढव पाण्याचा व्यवसाय होता. गाढव माहिती आहे ना, तर गाढव त्याचा पाण्याचा व्यवसाय होता. त्याच्याकडे 7 गाढव होते. पण तो वकिली करत होता. त्याचं वकिलीत काही जम बसला नाही. ही गोष्ट बरोबर आहे. जे नव्याने वकील येतात त्यांच्या या व्यवसायामध्ये जम बसत नाही. त्यांना फ्रस्ट्रेशन्स यायला लागतं, कामं मिळत नाही. त्यांच्यामध्ये काम करण्याची कुवत असून सुद्धा त्यांना योग्य संधी मिळत नाही. ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. पण तरी प्रयत्न करत राहा. किती वर्ष तुम्ही प्रयत्न करणार, याला काही लिमिटेशन असतं. जोसेफने त्याच्या तामिळनाडूमध्ये 3-4 वर्ष वकिली केली, पण त्याला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याची वकिली काही चालली नाही. मग शेवटी तो आपल्या घरगुती व्यवसायाकडे वळाला. जसं आपल्याकडे अनेक वकील आहे जे शेतकरी आहे, शेतीमध्ये काम करतात, द्राक्ष लावतात, शनिवार रविवारी शेतीवरच जातात. त्यांचा घरचा काही वेगळा व्यवसाय असतो, कापड दुकान असतो, जनरल स्टोअर्स असतो, ते पण ते अटेंड करतात सुट्टीच्या वेळेमध्ये. ही खूप चांगली गोष्ट आहे. या व्यवसायाला पूरक व्यवसाय असणं वकिलीला ही चांगलीच गोष्ट आहे. तर हा जो जोसेफ होता त्याची वकिली चालली नाही. त्याच्याकडे 7 गाढवं होती आणि 2 कर्मचारी कामाला होते. पण मग त्याच्या असं लक्षात आलं की आपल्याला वकील चालत नाही, हा व्यवसाय आपण वाढवायला पाहिजे. या जोसेफनी मग त्याच्या गाढवाच्या व्यवसायावर भर दिला आणि त्याच्याकडे आता सध्या 45 गाढव आहेत. आणि या गाढवाच्या प्रत्येक पार्टपासून तो काही ना काही बनवत असतो. त्याचा व्यवसाय आता त्याची 1.5 कोटी रुपयाचा टर्नओव्हर होतोय रेग्युलरली. एवढा मोठा याचा व्यवसाय गाजलेला आहे की त्याला सगळं गाढववाले म्हणून ओळखले जाते त्या भागामध्ये. जोसेफ हा वकील आहे. तर तो गाढवाचं दूध काय भावाने विकतो, आपल्याला आश्चर्य धक्का बसेल. 5,000 रुपये लिटर. गाढवाचा दुधाचा भाव काय आहे? 5,000 रुपये लिटर.